तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पुणे जिल्ह्याकरता सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अंतर्गत एकूण आपल्याला 6 टँकर मंजूर झालेले आहे आणि 72,000 लिटर रॉकेल प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने आपण तालुकानिहाय त्याचं नियतन आणि प्रत्येक तालुक्याला किती केरोसिन मिळेल याबाबत नियोजन केलेलं आहे. 1-2 दिवसामध्ये त्याचे भावही निश्चित होणार आहे आणि तहसील कार्यालयामध्ये हे केरोसिनचा टँकर आल्यानंतर ते अर्धगाऊ अथवा थेट किरकोळ व्यापाऱ्यांना विक्रेत्यांना ते वाटप होणार आहे. प्रति व्यक्ती प्रति कार 3 लिटर रॉकेल देण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र यामध्ये शिधापत्रिकाधारक असतील, मग ते अंत्योदय शिधापत्रिकाधारक असतील किंवा प्राधान्य गट शिधापत्रिकाधारक असतील त्यांना ते वाटप करायचे. मात्र काही प्रमाणामध्ये जर एखाद्याकडे शिधापत्रिका नसेल आणि तो जर गरजू असेल त्यांना सुद्धा केरोसिन वितरण करण्याबाबतचे शासनाचे आदेश आहेत. 1 आठवड्यामध्ये रॉकेल आपल्याला केरोसिन प्राप्त होईल. युद्ध परिस्थिती जर अशीच राहिली तर भविष्यातही रॉकेलचे नियंत्रण आपल्याला मिळणार आहे आणि रॉकेल वाटप होणार आहे. याबाबत आम्ही तहसील कार्यालयावर नियोजन केलेलं आहे. अर्धगाऊक जे परवानेधारक आहे त्यांचे नूतनीकरण केलेलं आहे. तसेच कोणत्या गावामध्ये वाटप करायचं आहे याबाबतही नियोजन करण्याचे आदेश आम्ही तहसीलदारांना दिलेले आहे. राज्यात सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याने राज्याने आता प्रत्येक जिल्ह्याला रॉकेल देण्याचं ठरवलं आहे. धुळे जिल्ह्यासाठी जवळपास 72,000 लिटर रॉकेल हे मंजूर झालेलं आहे. आपण आता जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत आणि जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने आता नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी जवळपास 72,000 लिटर रॉकेल हे प्राप्त होणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये हे रॉकेल हे प्रत्येक नागरिकांना हे दिले जाणार आहे. विशेष म्हणजे 6 टँकर यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि या 6 टँकरद्वारे प्रत्येक घाऊक विक्रेता किंवा किरकोळ विक्रेत्याची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. तहसीलदार असतील किंवा या ठिकाणचे इतर अधिकारी असतील यांच्या बैठकीत निर्णय घेऊन या ठिकाणी नियोजन या ठिकाणच्या पुरवठा विभागाने केलेलं आहे. आणि हे जे काही अंत्योदय कार्ड आहे त्याचबरोबर प्रथम प्राधान्याचे कार्ड आहेत अशा नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला 3 लिटरप्रमाणे हे रॉकेल उपलब्ध होणार आहे. आणि पुढच्या आठवड्यामध्ये हे रॉकेल प्रत्येक रेशन दुकानावर हे या नागरिकांना मिळणार आहे. सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने या ठिकाणी रॉकेलचा हा पर्याय काढलेला आहे आणि रॉकेलच्या माध्यमातून टंचाई कशी निवारण्यात येईल आणि नागरिकांना कसं सोयीचं होईल या दृष्टीने आता पाऊले उचलली जात आहेत आणि त्या दृष्टीने आता नियोजन करण्यात येणार आहे. मात्र पुढच्या आठवड्यात नक्कीच रॉकेल मिळेल का अशी देखील अपेक्षा धुळेकर नागरिक व्यक्त करीत आहेत. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.